हॅलो. हा मानसी, कुठे आहेस तू? अरे मी आलेच, जवळच आहे, मी पोहोचतेच आहे. हा ठीक आहे, मी पोहोचलोय. बरं मग एक काम कर, तू बाहेर नको उभा राहूस. शेजारी काका काकूंकडे असेल किल्ली, ती घे आणि तू घरात बस. ओके बाय. ईशा कुठे आहे? मी तेच विचारणार होतो की ईशा कुठे आहे? काय म्हणजे? अगं म्हणजे मला वाटलं की तू तिला घरी घेऊन आलीयस. अरे पण तू पिकअप करायला जाणार होतास ना तिला? तू गेलाच नाहीस का तिच्या शाळेत? ऑफकोर्स गेलो होतो, पण तिच्या टीचर म्हणाल्या की तिची आई तिला घेऊन गेलीये. मग म्हणून मी इथे घरी आलो तर इथे कुलूप होतं. मग मी तुला फोन केला, तू म्हणालीस की मी पोहोचतीच आहे. मला वाटलं ईशा तुझ्या बरोबरच असेल. ओ माय गॉड, आणि मला वाटलं की तू तिला घेऊन आलायस. म्हणजे ती आपल्या दोघांचा एक गैरसमज झालाय. एक मिनिट, हे सगळं एक भयंकर कन्फ्युजन आहे. मी गीता काकींना फोन करते. शुअर आपल्याला काहीतरी. ओके, उचला. हॅलो, हा गीता काकी, बाय एनी चान्स तुम्ही ईशाला पिकअप केलंय का? ओके, मी नंतर बोलते काकी, बाय. गीता काकी किंवा आई आपल्याला सांगितल्याशिवाय तिला नाही पिकअप करणार. मला माहित नाही, मी फक्त चेक करत होते. मला दुसरं काही सुचत नाहीये. तू सईला फोन लाव. नाही, सईची मला खात्री आहे. तिने पिकअप केलं असतं तर मला नक्की कॉल केला असता. आपण तिच्या टीचरला फोन करूया, नाहीतर शाळेतच जाऊन विचारूया. चल. ओ माय गॉड, कुणी नेलं ईशाला? क्रांत. ईशा बाळा, आता मला सांग मी कोण आहे? व्हेरी गुड. आणि घरी येते कोण आहे बरं? मोठी मम्मा. वा ग, माझं बाळ तर खूपच हुशार, हो की नाही? मम्मा, मोठी मम्मा. आता काय करायचं? आता आपण ना अजून एक मोठी गंमत करायची. तुला सांगू काय? मोठ्या मम्माचा आणि इशूचा सेल्फी काढायचा. काढूया? करूया. बघू बरं. व्हेरी गुड. वा, हे बघ आपण केवढे फोटो काढले. आता हे फोटो आपण कोणाला पाठवायचे? मोठी मम्मा, हे कोणाला फोटो पाठवलेस? मोठी मम्मा जर इकडे आहे तर घरी कोण आहे? मोठी मम्मा. व्हेरी गुड. आता मी एक फोटो कोणाला पाठवणार आहे माहितीये? ते खूप मोठं सिक्रेट. विक्रांत काका पण म्हणाला सिक्रेट म्हणून. हो, विक्रांत काकाचं पण सिक्रेट आहे. आता मी त्याचीच विकेट काढणार आहे.
आपण एक काम करूया, आपण तिच्या शाळेत जाऊया. अगं पण शाळेत जाऊन आता काहीच उपयोग नाहीये. तिची टीचर सुद्धा घरी गेली असेल. अरे मग काय करायचं? नाही, मी तिच्या टीचरला फोनच करतो. त्यांना माहित असलंच पाहिजे तिला कोण घेऊन गेले. मोनिका ईशा बरोबर? आय डोंट बिलीव्ह दिस. तरी मला एकदा वाटून गेलं होतं की मे बी ताईने तिला पिकअप केलं असेल, पण तिचं एकूणच लहान मुलांवरचं प्रेम आठवता मी तो विचार काढून टाकला डोक्यातून. आय डोंट बिलीव्ह हर. शी इज इम्पॉसिबल. बोला. ताई काय आहे हे सगळं? काय अर्थ आहे या सगळ्याला? आता काय केलंय मी माझ्या मुलीला फक्त शाळेतनं पिकअप केलंय. त्याच्यात काय वेगळा प्रकार असणार आहे? अगं पण कुणालाही न सांगता पिकअप करायची काय गरज होती? तू मला विचारलं असतं तर मी नाही म्हटलं असतं का? सोडायला गेलीच होती ना तू तिला? रिलॅक्स मानसी, मी प्रत्येक वेळेला ऐकून घेते, याचा अर्थ हा नाही की तू बोलत असतो. ईशाला कुठे घेऊन गेलीस तू? आम्ही ना फिरायला आलोय आणि ऍक्च्युली आम्ही खूप मजा करतोय. तुझी काही हरकत आहे का विक्रांतची काही हरकत असेल ह्याच्यावर? काय? हो म्हणजे आत्ता तो असेलच ना तुझ्या बाजूला, त्याची काही हरकत आहे का या सगळ्याला? हे बघ ताई, आमची काही हरकत नाहीये, पण तू तिला ताई अगं प्लीज प्लीज फॉर गॉड सेक, तू कधी आणतेस तिला घरी सांग मला. मी तिला सोडणार नाही. मी तिला आपल्या घरी घेऊन जाते. तुम्हाला हवं असेल तर तिकडनं तिला पिकअप करा. बाय. अरे खेळा खेळा लवकर, चला एकमेकांना पानं दाखवा. अरे चला खेळा, मला स्वयंपाकाला लागू दे. चला संपाय. स्वयंपाकाचं काय घेऊन बसलेस? हे दोघ जण मगाचपासून चीटिंग करतायत. हे तुम्ही फसवताय आम्हाला दोघांना. फसवताय? चांगली शेंडी लावतात ते आपल्याला. हे अरे पान टाक चल. अरे हे कशाला टाकलंस? मला पाहिजे ते टाक ना. आणि आपण दोघांनी काय केलं? खूप खूप मजा केली की नाही? काय रे बाबा, आज तर एका मुलीची खूप मज्जा झाली. फिरलो, खूप मजा केली, हो की नाही? आणि आपण तिकडे गेलो होतो ते आवडलं तुला? ते टाळी. काय किती हे काय नवीनच? आई ईशा, आपण एक काम करूया का? आपण पिझ्झा मागूया तुझ्यासाठी. तुला पिझ्झा आवडतो? मला खूप आवडतो. इशू, आपण बाहेरचा पिझ्झा खात नाही की नाही, घरी करतो ना. गीताजी तुला करून देणार हा पिझ्झा. नाही, मला ही देणार. आणि पिझ्झाच्या बदली मला ईशा काय देणार आहे? थँक्यू. दे टाईम. इशू, इशू पिल्लू, कुठे होतीस तू? मम्माला सोडून कुठे गेली? मम्माला किती रडू आलं पिल्लू. काय काय केलं तू सांग मला. मम्माला नाही सांगणार तू काय काय केलं? हो, मी नाही सांगणार. माझं आणि माझ्या मोठ्या मामाचं.
कोणाचं सिक्रेट आहे? माझं आणि माझ्या मोठ्या मम्माचं. हे बघ माझी मोठी मम्मा. मोठी मामा म्हणजे? म्हणजे माझी मोठी मम्मा. आणि मग मी कोण आहे? तू माझी छोटी मम्मा. वा, खूप छान अभ्यास घेतलेला दिसतोय बिचारीचा. वेल, तिला ही फॅक्ट कळणं गरजेचंच आहे ना. आणि आय एम व्हेरी शुअर तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट तिला नक्कीच सांगितली. आणि इट्स ॲब्सोल्युटली फाईन. तिने माझ्या बरोबर मजाच केली आहे, तिच्या मोठ्या मम्मा बरोबर, हो की नाही? आणि मनू, प्लीज टिप गाळणं बंद कर ना. शी इज फाईन, चिल. तुला कोणाचं चांगलं झालेलं पाहवतच नाही ना? उगीच नसलं काहीतरी का तिच्या मनात भरवतेस? नसतं काहीतरी. व्हॉट डू यू मीन? 3 वर्ष ती आहे की नाही हे तरी माहित होतं का तुला? आणि आता अचानक? विक्रांत प्लीज जाऊ दे आता, हिच्या समोर नको काही. आम्ही निघतो. शुभाळा चला निघूया आपण. ओके छोटी मम्मा. बाय छोटी मम्मा. हाय बाळा, आय लव्ह यू. मोनिका ईशा बरोबर? हो, मी नाही सांगणार. माझं आणि माझ्या मोठ्या मम्माचं. मोठी मामा म्हणजे? म्हणजे माझी मोठी मम्मा. आणि मग मी कोण आहे? तू माझी छोटी मम्मा. आणि इट्स ॲब्सोल्युटली फाईन. तिने माझ्या बरोबर मजाच केली आहे, तिच्या मोठ्या मम्मा बरोबर, हो की नाही? मोनिका, यू आर इम्पॉसिबल. हे घे तुझी स्ट्रॉंग कॉफी. थँक्यू. ईशा बाळा, मी काय विचारतीये? काय केलं तुम्ही दोघींनी? मम्माला नाही सांगणार तू? सिक्रेट आहे. काय झालंय मानसी? काही प्रॉब्लेम आहे? काही विचारू नकोस. डोकं फिरवलंय माझं. बरं राहू दे, नंतर सांग आरामात. इशू, मम्मा काय विचारतीये बेटा? कुठे गेला होता तुम्ही दोघी? सांग ना मम्माला. माहित नाही.
बरं माहित नाही, पण तुम्ही काय काय केलं ते तरी सांग. मोठ्या मम्माने सांगितलं सिक्रेट आहे. ए काय हे इशू, एकही उत्तर नीट देत नाहीयेस आणि त्यात मोठी मम्मा मोठी मम्मा. हे काय आहे ग? मोठी मामा म्हणजे? वैताग आणलाय मला ताईने आणि हिने सुद्धा. बघ कशी वागतीये, एकही उत्तर नीट देत नाहीये ती मला. मानसी अगं लहान आहे ती. अगं म्हणूनच चिडचिड होते माझी. ती इतकी लहान आहे ना, तिला जो जे सांगेल ते ऐकते, ते करते. बरं तिने तुझं माझं किंवा विक्रांतचं आपल्या लोकांचं ऐकलं तर ठीक आहे, पण तू काय बोलतेस मला कळत नाहीये, पण प्लीज तिच्यावर राग काढू नकोस. आय नो मी कोणाचा तरी राग हिच्यावर काढतीये, बट आय एम हेल्पलेस ताई. हे बघ, तू आता फक्त कॉफी पी आणि डोकं जरा शांत कर. ऍक्च्युली आय नीड इट. अगं काय झालं, आज हिला शाळेतनं पिकअप करायला ना, एक सेकंड. हॅलो, हा मानसी, मी ईशाशी बोलू शकतो? ती काहीच सांगत नाही, नुसतं सिक्रेट हा एकच शब्द घेऊन बसली. राग आलाय मला. हो रिलॅक्स. हे बघ, मी तिच्याशी तिचा बाबा म्हणून बोलून पाहतो, बघूया काय होतं. ईशा, बाबा बोलतायत. हॅलो बाबा. हॅलो इशू बेटा, कशी आहेस तू? मी छान आहे बाबा. मी खूप मजा केली. हो, अरे वा, काय मज्जा केलीस तू? मोठ्या मम्मानी मला स्कूल मधनं फिरायला नेलं अच्छा, आणि चिप्स पण दिले खायला. हो, तू चिप्स खाल्लेस? हो बाबा, आणि तुला माहितीये मोठ्या मम्माने आमचा फोटो पण काढला. अरे वा, चांगलंय की मग. आणि मग आम्ही घरी गेलो, तिथे छोटी मम्मा आली. बाबा, हे आमचं सिक्रेट आहे हा, कोणाला सांगू नकोस. हो, हे सिक्रेटच आहे, मी कुणालाच सांगणार नाही. आणि आता तू थकली असशील ना, तर तू झोप, लवकर झोप. हा, ओके बाबा, मी झोपते. गुड नाईट. गुड नाईट. विक्रांत, ईशाशी बोलत होतास तू? हा, तुला माहितीये माझी मुलगी ना अगदी माझ्यासारखी आहे, खूप हुशार. आज मी जे काही सांगितलं ते सगळं तिने ऐकलं. कदाचित ना आता तिला कळलंय की तिची मोठी मम्मा जे काही सांगते ते जर आपण ऐकलं ना तर आपलाच फायदा. शट अप मोनिका, तुला काहीच वाटत नाही का ग तिच्याबद्दल असं काही बोलायला? हा, काय कळतंय तिला, काय कळतंय? आणि तू तिला हे असं काही बाई शिकवतेस? उगाच तिचा कैवार घेऊ नकोस हा विक्रांत. मी तिची मोठी मम्मा आहे, आणि तसंही तिने तुला सांगितलंच असेल आमच्यामध्ये खूप काही सिक्रेट सुद्धा आहेत. बस बस, कळलंय मला.
कळलंय मला तुमचं सिक्रेट.